म्हटलं ओके. तर आधी सुरुवात झाली की काय दाखवायचं आहे? हं. मग कोणते कृष्णाचं आयुष्य किती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्याच्या आयुष्यातले कोणते क्षण दाखवले गेले पाहिजे. बरं मग ते प्लेनली दाखवायचेत का? या या सगळ्या दरम्यान कृष्ण नीतीवर माझा खूप अभ्यास सुरू झाला. खूप अ, अ, अभ्यास ॲज इन असं नाही मी खूप गोष्टी वाचल्या अशा नाही, पण वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हज ऐकले कृष्णाविषयीचे. आता काही जणांना कृष्णावर रागही आहे हं. किंवा काही जणांना वाटतं कृष्ण हा विलन आहे. मलाही वाटतं काही-काही म्हणजे मला असं वाटतं कौरवांच्या आयुष्यात कृष्ण विलन असूच शकतो की. आणि हे मला खूप इंटरेस्टिंग वाटलं, की हा जो देव आहे, तो फक्त देवत्व म्हणूया किंवा नुसता चांगला वागून पुढे नाही गेलेला. तो जिथे वाईट होता, तिथे तो वाईट होता आणि व्हिच इज व्हेरी ह्युमन टू बी ना. म्हणजे आपण सगळ्यांच्या नजरेत चांगलेच असू असं नाहीये हं. आणि व्हिच मेक्स इट मोर रिलेटेबल. कृष्णनीती का? कारण मी खूप आधीच्या खूप इंटरव्ह्यूजमध्ये हे म्हणत आली आहे, माझ्या लेखी ती आयुष्याची फिलॉसॉफी आहे. आयुष्य कसं जगलं पाहिजे. सो या सगळ्या गोष्टी खूप इंटरेस्टिंग वाटत गेल्या मला. या सगळ्या दरम्यान असं वाटायला लागलं, की अरे कृष्णाच्या आयुष्याची तर ट्रॅजेडी आहे आणि हे कसं मिस होऊ शकतं? जर मी असं म्हणते, की माझं खूप प्रेम आहे कृष्णावर, तर मला ही बाजू अगदीच समजली पाहिजे. आणि तिकडनं असा विचार आला, की हा जर शो असेल, तर तो कृष्ण नीतीवर फोकस्ड असेल आणि कृष्णाची असलेली मानवी बाजू ही लोकांच्या समोर आणली पाहिजे. कारण कृष्णाचे जे पराक्रम आहेत किंवा जे कर्तृत्व आहे, त्याच्या खूप त्याच्या मागे लपल्या जाते त्याची ट्रॅजेडी किंवा त्याची शोकांतिका. जय श्री कृष्ण किंवा आपण तो गजर करतो किंवा मी नेहमी म्हणते, की त्याच्या ग्लोरीमध्ये वी आर हं. टू मच इन्व्हॉल्वड इन हिज ग्लोरी, की त्याचं वलय इतकं आहे आणि तो किती मोठा देव आहे. पण खरं बघायला गेलं तर तो किती दुःखातनं गेलाय आणि याचं मला असं खूप हे वाटायला लागलं, अट्रॅक्शन वाटायला लागलं आणि तेव्हा ठरलं, की दाखवायचं तर हे दाखवायचं, की त्याची मानवी बाजू दाखवायची. कारण का एकमेव देव जो पृथ्वीवर आला, जो मानवी जीवन जगला आणि त्याच्यातून निवृत्त झाला. सो हे मला खूप इंटरेस्टिंग वाटायला लागलं, की आपण अ, हे खूप कन्व्हिनियंटली विसरतो, की देव म्हणजे त्याने चांगलंच हो. अ, वागलं पाहिजे किंवा अरे, असं नाही देवाला हे चालणार नाही. पण देवाने स्वतः काय केलेलं आहे? आपण म्हणूया धर्माचं रक्षण करण्यासाठी. हे किती नॅचरल आहे आणि हे तो आपल्याला सहजपणे सोप्पं करून सांगून जातो, की आयुष्य कसं जगलं पाहिजे. या सगळ्या दरम्यान ही सगळी प्रोसेस सुरू झाली. मग मग आले रायटर्स. मंदार चोळकरला अ, हं. ज्याने हा शो लिहिलेला आहे. त्याला आम्ही अप्रोच झालो आणि ही वॉज व्हेरी एक्सायटेड. तो म्हणाला, "मला ही कॉन्सेप्टच आवडली" आणि तो खूप एक्साईट झाला आणि त्याने लिहायला सुरुवात केली. तन्मय भिडे, ऋतुराज साठे यांनी म्युझिक केलेलं आहे या हं. शोचं. अप्रतिम म्युझिक केलं इफ आय से सो मायसेल्फ. पण खरंच खूपच कमाल म्युझिक केलेलं आहे त्यांनी. सो ते ऑन बोर्ड आले. मग झाली ती प्रोसेस सुरू. तर आता लिखाण एका साइडला सुरू आहे आणि एका साइडला मला प्रेशर आलं होतं, की याची कोरिओग्राफी करायची आहे. सो ती सुरुवात केली पाहिजे. मग मुली शोधणं आलं. हं. मग मुंबईत करायचा म्हणजे प्लांट हा मुंबईत करायचा का तो पुण्यात करायचा? इकडनं सुरुवात. मग म्हटलं पुण्यात प्रॉबब्ली बेटर आहे. सो भरतनाट्यम डान्सर्स तेही मिळणं अतिशय कठीण होतं आणि मला वाटलं नाही की इतकं कठीण जाईल. पण 1-1.5 महिना तर फक्त भरतनाट्यम डान्सर्स शोधण्यात गेला होता. म्हणजे अ, अ, खूप स्पष्टपणे सांगायचं झालं तर भरतनाट्यम जे आत्ता कमर्शियलाइज्ड क्लासिकल डान्स म्हणूयात, जो हं. कमर्शियलाइज झालाय इज नॉट नेसेसरी इट मीन्स दॅट यू आर अ भरतनाट्यम डान्सर. करेक्ट. तुम्ही शिकत असाल, पण तुम्ही क्लेम नाही करू शकत अँड अंटिल की तुम्हाला त्याचं टेक्निकल नॉलेज आहे. भरतनाट्यम याला क्लासिकल शास्त्रीय नृत्य का म्हणतात? कारण का तो एका धाटणीचा असतो आणि तो त्या फॉर्ममध्ये किंवा त्या आय डोंट वॉन्ट टू से बाउंडरीज बट त्या डिसिप्लिनमध्ये केला जातो ना. कथक असू दे, भरतनाट्यम असू दे. सो असे खूप लोक आहेत जे मी भरतनाट्यम डान्सर आहे. पण बघितल्यावर अजिबात वाटत नाही भरतनाट्यम डान्सर आहे. आणि हे मी का म्हणू शकते? कारण का मी माझ्या आयुष्यातली 10 वर्ष दिली आहेत भरतनाट्यमला करेक्ट. आणि मी त्याच्याविषयी खूप पॅशनेट आहे. आपण हा कप गोल आहे, तर तो चौकोनी कदाचित वेगळ्या स्टाईलमध्ये असू शकतो. पण हं. जर भरतनाट्यममध्ये हा कप गोलच असला पाहिजे, तर तो तुम्ही हो. गोल आहे, तर तो त्याचा चौकोन नाही करू शकत. हा इतका सोपा मुद्दा आहे.
याच्यासाठी डान्सर्स शोधणं खूप कठीण गेलं. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.